आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सर्वांना जय भीम। येत्या 2 फेब्रुवारी 2025 वार रविवार रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौद्ध वधूवर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन लोकजनजागृती सेवाभावी संस्थेच्या वतीने पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय LIC ऑफिसच्या पाठीमागे रेणुका हॉस्पिटलच्या समोर बाबणा रोड येथे करण्यात आले आहे। हा मेळावा भदंत पूजनीय भदंत पय्याभोधी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। तर या कार्यक्रमाचे उद्घाटन शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तथा साहित्यिक डॉक्टर संगीता घुगे करणार आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांत भाऊ नन्नावरे हे करणार आहेत। तर या कार्यक्रमामध्ये स्वागत अध्यक्ष म्हणून सोनू भाऊ शंकपाळे राहणार आहेत। या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून काँग्रेस पक्ष अनुसूचित विभागाचे परभणी जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, लोकजनशक्ती पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष रामकुमार सुरवणे, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्रीपती ढोले, माजी नगरसेवक संदीप भाऊ सोनकांबळे, माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर करुणाताई जमदाडे, आवश्यकताचे संपादक सुभाषदादा काटकांबळे, विभागीय अभियंता शेषरावजी जवळेकर, काँग्रेस शहर सचिव सत्यपाल सावंत, डॉक्टर मिलिंद पांडुर्णीकर, आनंदरावजी वाघमारे, डॉक्टर संगरत्न कुरे असे विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। धम्म चळवळीमध्ये अग्रेसर राहून सातत्याने धम्माचा प्रसार करणाऱ्या बौद्ध बांधवांचा गौरव खरोखरच करण्या योग्य असल्यामुळे लोकजनजागृती संस्थेच्या वतीने अशा लोकांना धम्मसारथी गौरव पुरस्कार देण्याचे ठरले आहे। हा पुरस्कार सोहळा सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान होईल। त्यानंतर 1 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा होईल। या कार्यक्रमाचे संयोजक राहुल भाऊ पुंडगे, अशोक हानवते, मिलिंद मुळे, हेमाताई कांबळे, शीला शितळे, आशा पाटील, सुंदर जानराव, ललिता गंगातीर, महानंदा सूर्यवंशी, अर्चना जानराव, नागेश शितळे, मनोज हाटकर, विश्वनाथ ढवळे अशी खूप मोठी टीम यासाठी परिश्रम घेत आहे। तेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मी अशी विनंती करतो की आपणही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मी आयोजक विजय कुमार शितळे करीत आहे। सर्वांना माझा पुनश्च जय भीम।